लोक मेली की त्यांचे विरगळे बनवून ठेवलेले आहेत मित्रांनो। त्या गुफेंपासून मित्रांनो ही वाट अशीच पुढे आली आहे, पायवाट। इकडे काय हा पश्चिम महाराष्ट्र आहे आणि इकडे कोकण पट्टा म्हणजे ठाणे साईड आहे। ठाण्याची साईड आहे मित्रांनो। मंदिरापासून थोड्याच अंतरावर पुढे आला मित्रांनो। या गुफेत बघण्यासारखं म्हणजे पूर्वीच्या काळात जे कोरलेली दगड आहेत ती अजून तशीच आहेत मित्रांनो। जय शिवराय, शुभ सकाळ। मी तुम्हाला माहितीच असेल, मी गडकोट मोहीम सायकलवर पूर्ण करतोय आणि त्या गडकोट मोहिमेचा आजचा आहे आपला 4था दिवस। तर आपण आता आहे निमगिरीच्या पायथ्याला। तर मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघत राहा, मी तुम्हाला निमगिरी किल्ल्याची सर्व माहिती देईल। आणि आपण आत्ता जाणार आहे निमगिरीवर। तो वरती दिसतोय तो निमगिरी आहे मित्रांनो। चला तर मग ब्लॉग बघत राहा, चला पुढे जाऊया निमगिरीला। आणि मित्रांनो निमगिरीच्या पायथ्याला हे बारकीशी अशी वाडी आहे, इथं बघू शकता तुम्ही। या वाडीतून आपल्याला वर जायचंय मित्रांनो। निमगिरीच्या पायथ्याला जे गाव आहे तिथून आपण आलो की अशी ही पायवाट लागते आपल्याला आणि या पायवाटेने आपल्याला वर जायचंय मित्रांनो। ही पायवाट नेऊन पोहोचवते एका मंदिरापाशी, मी तुम्हाला दाखवतो। चला तर मग ह्या पायवाटेने जाऊया मंदिरापर्यंत। आता तुम्हाला वर गेलं मी परत दाखवतो मित्रांनो। त्या पाऊलवाटेमधनं वर आला की इथं आपल्याला कानिफनाथाचं मंदिर दिसतं वर। या बारक्यांनी आपल्याला माहिती दिली त्याची मित्रांनो। चला येत आहे वर? बरं मी जाऊन येतो बर। चला जाऊया मित्रांनो। मित्रांनो मगाशी आपण जिकडून वर आलो ती पाऊलवाट घेऊन येते आपली इथं। आणि इथं आल्यावर हे कानिफनाथाचं मंदिर आहे मित्रांनो, हे बघू शकता। ह्या मंदिरापासून आता वर रोड गेलाय, तो वरचा रोड घेऊन पोहोचवतो आपल्याला काळूबाईच्या मंदिरापाशी। चला तर जाऊया आता काळूबाईच्या मंदिरापाशी। मित्रांनो इथं झोपडीसारखं आहे, पण आत बघायला गेलं तर देव आहे, बघू शकता तुम्ही। चला मित्रांनो, कानिफनाथाच्या मंदिरापासून तुम्ही वर आला एक 10 मिनिटाच्या ट्रेक नंतर येऊन पोचतोय इथं एक विहीर आहे आणि खडक आहे असं सगळं। आणि तुम्हाला सांगतो इथं मित्रांनो शिवकालीन हे आहेत सगळे, म्हणजे दगडात कोरलेले आहेत ना मंदिराचे अवशेष वगैरे सगळे इथे तुम्हाला मी दाखवतो, थांबा। तेव्हा ते कानिफनाथाचं मंदिर आहे बघा मित्रांनो खाली। आणि तिकडून असं वर आलो आपण। वर आल्यावर आपल्याला ही विहीर लागली आणि इथं हे सगळे अवशेष पडलेत मित्रांनो, मूर्त्या आहेत, मंदिराचे अवशेष दिसतात मित्रांनो हे सगळे। मित्रांनो हा किल्ला दिसायला छोटा आहे पण त्याची करामती खूप मोठी आहे मित्रांनो। हा किल्ला बहुतेक दुसऱ्या किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी बांधला असावा असं दिसून येतं मित्रांनो। तिथंच ते विहीर आणि ते अवशेष होते आणि तिथून तुम्ही वर आला की अशी ही वाट लागेल तुम्हाला। आणि इथं दाट झाडी दिसते, बघू शकता तुम्ही। त्या झाडीतनं आपल्याला वर जायचं मित्रांनो, पाऊल वाट आहे पूर्ण, मस्त गार वाटते मित्रांनो। हे बघा मित्रांनो वर आलो, आल्या आल्या मस्त असं हे काळूबाई देवीचं मंदिर आहे, हे बघा मित्रांनो। दिसतंय मित्रांनो या मंदिरापासून सरळ वर आला की तुम्हाला इकडून पाय वाट आहे गडाकडे जाण्यासाठी। मित्रांनो ह्या सपाटीपासून पुढे आला
की इकडे आंब्याची झाड आहेत. इकडे जायच्या आधी किल्ल्यावर इकडच्या साईडने हा एक रोड आत आलाय. इथे झाड आहेत मोठी. आणि या किल्ल्याचे मेन म्हणू शकतो आपण म्हणजे ह्या विरगळ्या. बघा तुम्ही मित्रांनो, पूर्वीच्या काळात लोक मेली की त्यांचे विरगळे बनवून ठेवलेले आहेत मित्रांनो. लाईनीत असे 40 एक विरगळे आहेत मित्रांनो. सगळ्या दाखवतो मी तुम्हाला. हे बघा मित्रांनो, कशा विरगळ्या बनवून ठेवल्यात. मित्रांनो लाईनीत अशा ठेवल्यात विरगळ्या बनवून. आणि या साईडला आहे हनुमंताचं आपल्या. मित्रांनो बघा ही ती पाऊलवाट. आणि या पाऊलवाटेतनं तुम्ही पुढं आला की इथं असं छोटंसं पटांगण आहे. आणि या पटांगणातून आपल्याला डायरेक्ट वाट सांगितले. हे बघा मित्रांनो, हे इथं मोकळी जागा आहे. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर असे अवशेष आहेत इथं बघण्यासारखे आहेत. आणि आपल्याला तिथं वर जायचं आहे मित्रांनो. पुढं आल्यावर थोडं आपल्याला हे अशी आंब्याची झाडं लागतात. आणि जर तुम्ही आंब्याच्या झाडापाशी नाही आला तर तुम्ही वाट चुकले असं समजा. आणि कुठल्या तरी स्थानिकांना विचारून परत बरोबर वाटेने या. हे बघा मित्रांनो, इथं आहेत माकडं, आंबे खायला आलेत. चला जाऊया आपण. मित्रांनो बारीक असं जंगल आहे, एवढं काय मोठं वगैरे नाही. आणि इथं बघा खुणा आहेत मित्रांनो. वर आला आंब्याच्या झाडांपासनं की इथं आपल्याला किल्ल्याचा पहिला बोर्ड लागेल. बघा सर्व माहिती दिली आहे मित्रांनो याच्यात. आणि या किल्ल्याच्या किती उंच आहे, कसं आहे. मित्रांनो मस्त असं या बोर्डवर माहिती दिली आहे. एक किल्ल्याचा प्रकार आहे गिरिदुर्ग. समुद्रापासून त्याची उंची आहे 1108 मीटर. पायथ्यापासून उंची आहे 300 मीटर. गडाची इतर नावे आहेत निमगिरीचे आणि जवळील तीर्थक्षेत्र लेण्याद्री आणि ओझरे. आणि तुम्ही या बोर्डापासून वर आला की आल्या आल्या तुम्हाला परत दुसरा बोर्ड आहे एक. आणि इथं बसण्यासाठी जागा आहे. आणि इकडे हे आर्मी सारखं हाऊस. हे बघा मित्रांनो, बसण्याची उत्तम सोय आहे. आणि हा वर निमगिरी किल्ला. चला तर मग जाऊया मित्रांनो. तिथून वर आला की दाट असं जंगल आहे. जंगलातून आपल्याला जायचं वर. आणि वर परत मोकळच आहे मित्रांनो सगळं. आणि निमगिरी मित्रांनो, अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचलोय पायऱ्यांच्या एकदम जवळ. इथून पायऱ्या अजून 15 मिनिटाच्या ट्रेक नंतर आहेत. आणि तहान लागली म्हणून आपण बसलो होतो इथं पाणी प्यायला. मित्रांनो आज तुम्हाला मी मोकळा दिसतोय सगळा. याचं कारण म्हणजे काल मी हाडसर किल्ला करून परत सायकलिंग करून इथं आलो, इथं राहिलो, टाईम होता त्यामुळं. आणि मग आता सकाळी हा ट्रेक करणार आणि आता जाणार सिंधोल्याला. तर पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच सिंधोला पण कसं आहे. चला तर मग आता तुम्हाला मी दाखवतो काल कुठं होतो. मित्रांनो ह्याच्या पलीकडं, ह्या डोंगराच्या पलीकडं हाडसर किल्ला. मित्रांनो पायवाटेनी वर आलात की तुम्हाला डायरेक्ट दिसल दगड मोठा. आणि तो दगड म्हणजेच निमगिरी किल्ला. आणि इकडून या दगडाच्या बाजूने आपल्याला जायचं आहे वर. आणि तिथं वर गेल्या सीड्या आहेत. त्या सीड्यांनी डायरेक्ट आपण पोचतो किल्ल्याच्या टॉपला. मित्रांनो तुम्ही या भागातील किल्ल्यांवर आला, तुम्हाला किल्ल्यांवरती झाडांचं प्रमाण दिसेल.
पण त्या झाडांच्या प्रमाणामध्ये कडीपत्त्याची झाडं भरपूर आहेत मित्रांनो, कशी काय माहीत नाहीत, पण खूप मित्रांनो कडीपत्त्याची झाड आहेत तिथं सगळी डोंगरात. मित्रांनो मग अशी कडीपत्त्याची झाडं दाखवली. तिथनं वर आला या वाटेने की या साईडला पायऱ्या आहेत वर जायला, आणि या साईडला आलं की गुफा इथं बघू शकता. मस्त अशी ही गुफा, मोठी गुफा आहे मित्रांनो. इथे राहण्याची पण सोय होऊ शकते. मित्रांनो या गुफेत बघण्यासारखं म्हणजे पूर्वीच्या काळात जे कोरलेली दगड आहेत ती अजून तशीच आहेत, पण आता त्याची अवस्था खराब होत चालली आहे. चला आता जाऊया आपण पायऱ्यांकडे. मित्रांनो तिकडून गुफेच्या रोडकडनं आला की ह्या लागतात कातळ कोरीव शिवकालीन पायऱ्या. ह्या पायऱ्यांनीच आपल्याला जायचे वर गडावर. हे बघा वरपर्यंत पायऱ्यात. चला तर वर जाऊन भेटूया आता. मित्रांनो सीड्यांमधनं वर आला की इथं परत रेलिंग संपतं आणि बिना रेलिंगच्या सीड्या लागतात. वर जाऊन बघू आपण. हे बघा मित्रांनो वरपर्यंत सीड्याच आहेत, पूर्ण टॉप पर्यंत हे नेऊन सीड्या पोहोचवतात आपल्याला. मित्रांनो या पायऱ्या खूपच आहेत आणि परत इथं वर आले दोन्ही साईडनी तटबंदी आहे आणि परत पायऱ्या आणि वर बघूया आता काय आहे. आणि या साईडला खाली आणि हा साईडचा पण डोंगर तोच आहे मित्रांनो, पण आपण तिकडे जाणार नाही कारण तिकडं सांगितल्याप्रमाणे एक पाण्याचं टाकं आणि मंदिर वगैरे सगळं इकडच्याच डोंगरावर आहे. तिकडे काहीच नाही मित्रांनो, असंच आहे ते, फक्त तटबंदी आहे आणि पाण्याचं टाकं आहे, गुफा आहे, बस मित्रांनो. आपण त्यामुळं त्या डोंगरावर न जाता इकडूनच वर जाणार आहे, बघणार आहे. इकडं मंदिर आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्लॉग बघत राहा, कळेलच तुम्हाला. मित्रांनो या जिन्यातनं वर आला सीड्यांमधून की परत इथं असं बारकसं चेकपोस्ट सारखं आहे आणि परत इकडून वर पायऱ्या. चला आणि ही कोकण साईड आहे बघा. एका साईडला जुन्नर तर एका साईडला सिंधोला वगैरे इकडे आहे मित्रांनो. इकडून या पायऱ्यांमधून वर आला की दोन्ही साईडनी तटबंदी आहेत आणि इथं आल्यावरती मस्त अशी गुफा आहे बघा. आणि इथून वर पायऱ्या दिसतात मित्रांनो. माहित नाही कसे कायसाठी त्या पायऱ्या, पण आहेत बघा. मित्रांनो या गुफेतनं आता वर जाऊया आपण. वर आल्यावर मित्रांनो त्या पायऱ्या इकडून आहेत गुफेमध्ये आणि इकडून वर आलो की इथे एक झाड आहे मित्रांनो. शेवटी आपण येऊन पोचतो गडाच्या टॉपला. चला जाऊया पुढे आता. दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला पुढं काय. त्या झाडापासून तुम्ही इकडं आला की इकडं आलो पाण्याचे टाके आहेत मित्रांनो, बघू शकता. पाणी तसं बघायला गेलं तर स्वच्छच आहे, पण बेडकं वगैरे आहेत बघा. कसं आहे मित्रांनो आपला वन्य प्राणी.
मित्रांनो ही एक टाकी आहे, इकडे खालच्या साईडला एक टाकी आहे. मित्रांनो बारीक मासे पण दिसते त्याच्यात. आणि इथं एक टाकी आहे मित्रांनो. 3च टाक्या आहेत मित्रांनो याच्यावर. मित्रांनो त्या पाण्याच्या टाक्यापासून वर आला इकडून वाटे, इथं परत मोकळ्या पाण्याचं टाक आहे. आणि मोकळ्या पाण्याच्या टाक्यापासून वर आला तुम्ही, इकडं सपाटीचे सगळी. आणि या साईडला आहे ते जुनं पूर्वीचं शिवकालीन शंकराचं मंदिर आहे, महादेव मंदिर. बघूया आज जाऊन आपण. ऐका मित्रांनो, बघू शकता पिंड आहे आणि आपल्या महाराजांचा फोटो आहे पडलाय. करूया आपण नीट. मित्रांनो मंदिरापासून थोड्याच अंतरावर पुढं आला की परत तुम्हाला 2 पाण्याचे टाके बघायला मिळतील. या टाक्यांमधलं पाणी घाणच आहे मित्रांनो. तसं बेडकं वगैरे आहेत भरपूर अशी. बघा हे मोकळं थोडंसं आहे आणि हे आहे ना, पण बेडकं खूप आहे त्याच्यात. मित्रांनो इकडून पुढे आल्यावरती दिसत तर काय नाहीये पुढे. बघूया जाऊन आपण. मित्रांनो हा हे धरण आहे मोठं असं. आणि इकडं आल्यावरती परत पाण्याचे टाके आहेत मित्रांनो. बघू शकता 2 असे पाण्याचे टाके. इथं पण पाणी घाणच आहे मित्रांनो. त्या पाण्याच्या टाक्यांपासून इकडे आला की इथे तुम्हाला गुफा लागेल. कोण आहे काय? मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठी अशी गुफा, दगडात कोरलेली शिवकालीन गुफा आहे. मित्रांनो पलीकडे पण एक दिसतीये, बघूया आपण जाऊन. मित्रांनो इकडे पण सेमच गुफा आहे आतमध्ये. आणि इथे सगळी दगडी पडली आहेत. इथं पण एक गुफा आहे मित्रांनो. 3 गुफा आहेत. खाली नाही जा, बरं चला खाली जाऊया आपण. बघा मित्रांनो आतमध्ये दाखवतो तुम्हाला. कोण आहे काय? हे बघा मित्रांनो मस्त अशी गुफा. तिकडं आतमध्ये मित्रांनो आहे अजून थोडंसं. त्या गुफेपासून मित्रांनो ही वाट अशीच पुढे आली आहे, पायवाट. इकडे काही दिसत नाहीये. फिरूया आपण किल्ला पूर्ण. चला पुढे. खाली मित्रांनो मस्त वाटतंय. इकडे हा कोकण पट्टा आहे म्हणजे, आणि इकडं हा पश्चिम महाराष्ट्र आहे. आणि इकडं कोकण पट्टा म्हणजे ठाणे साईड आहे. ठाण्याची साईड आहे मित्रांनो. मित्रांनो मगाशी आपण गुफेपाशी होतो आणि तिथून ती पाऊलवाट पुढे आली आहे. त्या पाऊलवाटेने मी पुढे आलो आणि गड पूर्ण फिरून झालाय ना आपण परत पोचलोय. तो पहिला दर आपल्याला टाकं लागलं तिथं. आणि मग संपलाय हा किल्ल्याचा आजचा प्रवास आपला. एवढाच आहे मित्रांनो. बारका आहे गड पण बघण्यासारखं. तो खालचा बुरुंजच म्हणतोय. ते पायऱ्यांच्या इथून ती गुफा आहे, ती टाकं पाण्याचा आणि शिवकालीन मंदिर. एवढंच आहे मित्रांनो. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बघत राहा व्लॉग्स बाय सत्यम.